लहानपणीचा प्रसंग की पहाटे उठायचो आणि आपले काय जे मुद्दे होते ते कामाला लागायचं म्हणजे कामाला लागतं वाचन आणि वाचन. मला असं इथे पण वाटतंय की मी शिवाजी महाराजांच्या संबंधाने जे मला समजावून घ्यायचे ते सगळं वाचलं. म्हणजे माझ्या आनंद करता ते इंग्लिशमध्ये असो, पोर्तुगीज येते इंग्लिशमध्ये वाचायचं गेलेलं असो, पोर्तुगीजमध्ये मराठी वाचायचं गेलेलं असो, डच असो, कुठे असो, पर्शियन असो, तरी सगळं मला वाचन आलं. आता ते माझं मला वाटतं एक समाधान आणि ते मी आत्तापर्यंत बघ आत्ताच होतं. मला एक मित्र आता या मिनिटं उत्तर दिलं मी एखादा मिनिट असतो ते मित्र त्यांच्या लहानपणापासून माझ्या माझ्याकडे येतात. त्याचं नाव प्रसाद तारे. आता मी कोणालाही आले तरी म्हणून त्यांना माहिती नाही तर त्या प्रसादराव म्हणतो माहिती मी लागतो. पण ते लहानपणापासून मला मला शिवचरित्र आणि शिवकाळ याचं छंद आहे, आवड आहे. आणि तेच मला असा विश्वास आहे की एखादं मोठं काम हा विषय हा बोलला हा करा आणि केलं. गेली जवळजवळ कमीत कमी 15 वर्ष हा शिवाजी महाराजांच्या चरित्राचा एक विषय त्याचा एक भाग शिवाजी महाराजांची समकालीन चित्र कॅमेरे नाही कॅमेरे आणि गेल्या या 15 वर्षामध्ये जे काही मिळवलंय ते एकत्र. शिवाजी महाराजांचा स्वभाव कसा, ते शिक्षण कसं, वागणं कसं, बोलणं कसं, आणि ते एकच त्याच्यात आलं आता तंत्रज्ञान शिवाजी महाराजांचं भारताची उंची पुढे गेली. उंच आपलं बित्त नाही पण बाकी सगळी माहिती त्याच्या चेहऱ्यावर स्मित काय स्मित स्माईल सगळे आणि आज ते एका वाक्यात त्याच्या कर्तृत्वाचं मापन करायला अवघड आहे पण तो करतो. त्याची 28 कॉन्टेम्पोररी आणि थोडी पोस्टली गेली म्हणजे शिवाजी महाराज म्हटल्यानंतर 10-20 इतक्या वर्षापर्यंत त्या पिढीमध्ये काढली जगातली चित्र एवढं मोठं काम आहे. अभ्यासकांना त्याची किंमत होती जगातली. त्या ठिकाणी गेले राजसंघे गेले गेले काय वाचकांनी लायब्ररी आवडच अमेरिकेतून इकडं मलेशिया वगैरे हजर देशी तिकडे गेली. केवढं काम आहे कॉन्टेम्पररी कारण त्यावेळेला कॅमेरा नाही ना जे आहे ते सगळं हातात काढत. आता त्या लायकीचं चित्र त्या लायकीचं चित्र नाही ना नाही का तुम्ही आणि आता त्याचा ग्रंथ प्रसिद्ध केला आहे म्हणजे करतात त्यांना कौतुक आणि कौतुक आणि मग ते कौतुक शब्द काही बोलते त्यात नाही तिथे पण ते कौतुक करा. प्रसाद तारे तारे हे आठव अशी मित्र नाही म्हणून आत्ता इतकेच बाळा बेस गोळीया आता विस्फोरण झालं मोठ्या वेळाचा तो परिणाम आहे विस्फोरण. अहो हे माझी मुलांची नाव होती आता काय नाही हो 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 इकडे तेवढे हवं करते तेवढं तुमचं नव्हतं बोलते मी आवडतं असं होतं की रोज ज्याच्या किंवा रोज श्लोक होतो देवाची तर रोज पडतं तर काही श्लोक वगैरे अभंग वगैरे
आणि अशी सोनी याचा तिथं आपलं ते पाहिलं. हा ज्ञानेश्वरांचा लग्न झालेला आहे. तो तर रोज एकदा तरी ऐकतो. फार ते मी ऐकतो. पण किती वेळा ते सर्वच समजतो. तो केव्हा वयाचा बरा. पण अशी वेळ खूप महत्त्वाची, खूप चांगली माणसं. माझी सगळ्यात मोठी मिळकत कोणती? माझ्या मिळकत दोन माणसं ही माझी मिळकत. पैसा पैसे भरभरून दिला. कधी आपल्याला खरं वाटलं नाही अशा वेळेला लोकांनी पैसे दिले. खरं वाटलं नाही. समजलं काय हरकत सांगितलं. इंदोरच्या महाराणी विशालाजी त्यांनी एका व्याख्याला त्या इंदोरला बाजूला आले. ते व्याख्यान ऐकलं. मग घरी आपल्या वाड्यावर गेले. एक चीप पडलं. मोठ्या रुपयाचं सांगत नाही. तो केवळ एक काम करायला माणूस सोडत आहे. ते बोलण्याचा तो पण मोबदलाच होतो. ते ॲप्रिशिएशन होतं. तर मी बोलतो सगळी गाडी या वळवली त्या वळवली आपण जागा राहणार असतो. कोणत्याही गोष्टीत आपला चुकला तरी कोणी काय म्हणणार. शिवचरित्राची गरज आधुनिक काळात आणि या शतकात सुद्धा आहे असं आपण अनेक वेळा मांडलेलं आहे. आत्ताच्या बदलत्या सामाजिक राजकीय परिस्थितीमध्ये शिवचरित्राची गरज अजून कशी आपल्याला वाटते? हा उत्तम प्रश्न. एका ग्रंथ लिहावा एका वाक्यातून माझ्या शिक्षण एका प्रयत्न. शिवाजी महाराजांनी आम्हाला व्यक्तिगत कॅरेक्टर म्हणजे काय ते दिलं आणि राष्ट्रीय विचारांचं टॉनिक. राष्ट्रीय चारित्र्य म्हणजे काय, नॅशनल कॅरेक्टर. त्याचा तपशील झाल्याचं झालं तेव्हा वेळ पडणार नाही. म्हणजे इतक्या गोष्टी जितक्या त्याची दोन सतत त्याची पत्र फार मिळाली. तर 500 इतकी शिवाजी महाराजांची पत्र की जिथे महाराजांचं नाव प्रवीण अख्या गेलेलं. त्याचं नाव मग राजे शिवाजीराजे भोसले काही ठिकाणी शिवाजीराजे अशी 550ची पत्र 550 पत्र लिहिल्याची त्यातून ते व्यक्त होतं. त्या माणसाला काय म्हणायचं, त्या माणसाला काय बोलायचं ते त्यात. त्याची 2 पत्र आत्ता मला सहज आलं. त्यांनी सुरतच्या सुरजाला एक पत्र लिहिलं. तुम्हाला वाटेल कोणीतरी एखाद्या हुशार संपादकाने एकटं बसून लिहिलेलं. इतकं आधुनिक आजच्या काळाला लागू पडलं असं होतं. शिवाजी महाराजांचं ओरिजिनल पत्र हे पर्शियन आहे, कारण ते मराठीत करून जातं पर्शियनमध्ये पाठवलं. आपल्याला वाचायचं आहे सांग. शिवचरित्र साहित्य खंड 3 मध्ये ते छापलेलं. शिवचरित्र साहित्य खंड 3 किंवा राजवाड्यांच्या खंड 8 जे आहेत त्याप्रमाणे थक्कवाल थक्क त्याविषयी बोलतो. राष्ट्रीय विचार फार वरती त्या काळात, ज्या काळात राष्ट्रांचे काय 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 कल्पना नाही. व्यक्तिगत माझं मी हा जी प्रभावी विचार होता तो मी माहिती आहे का, जहागीर माहिती आहे का, जहागीर
चल इकडे नाही तू जास्त जो तिकडे जो शिवाराच्या दिसणार शिवाराच्या दिसणार इंग्रजाबद्दल तिथे एक वाक्य आहे ते त्यांनी लिहिलं ये टोपीकर सामान्य साहूकार नव्हे ती साहूकार नाही का व्यापार करत होते इष्टीने कपडे हे टोपीकर नाही इंग्रज म्हणजे टोपीकर 18 टोपीकर होते युरोपात त्याचे इंग्रजांनाच फक्त टोपीकर होते तेवढं ये टोपीकर सामान्य साहूकार नव्हे याशी भूमीची माया फार म्हणजे प्रदेश जिंकावेत त्याच्याबरोबर फार याशी पथ्यावर ठेवा एका लेटर यास उखडा पाहू नका आता इतकाच स्पष्ट विचार आपल्या स्वातंत्र्याच्या पूर्वीच्या चळवळीमध्ये पुढे पुढे मांडला का म्हणता आलं क्रांतिकारी मांडला का क्रांतिकारकाने मांडला पण इतका स्पष्ट विचार त्यांना ठेवला असा राष्ट्रीय विचारांचा आज सुद्धा आपल्याला अभाव दिसतो कारण अजून आपण लहान आहे आत्ताशी राष्ट्र स्वातंत्र्याच्या दृष्टीने बोलायचं झालं तर 70 वर्षांनी फार मानलं तर रांगताय अजून त्याची खूप सर्वांगाने प्रगती व्हायची आणि म्हणून आपण त्याच आपल्या लोकांच्या आपण रागवून चालणार आपण रागवलं शिकलं पाहिजे अपमान सहन केले पाहिजे अज्ञान सहन केलं पाहिजे आपल्यावर जबाबदारी आहे असं समजून आपण अभ्यास करावा आपला अभ्यास दुसऱ्यांना द्यावा दुसऱ्यांचा अभ्यास आपण करू हे शिवाय हे फार मोठे नुकसान झालं तारीख 10 मे 1710 1810 या दिवशी रायगड इंग्रजांच्या ताब्यात गेला तारीख 10 मे 1810 कॅप्टन फ्रुथर या नावाच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या कॅप्टन होतो त्यांनी शेवटी किल्ले घेतले आणि किल्ला पेटलेला ते पेटल्याचं तो काय आहे काही पेटलं की दुःख होतं पण त्यात शिवाजी महाराजांचं सगळं दप्तर घेऊन महाराजांची पत्र भारताची कागद त्याने लिहून घेतलेली खूप असलं पाहिजे आता तर खूप असलं पाहिजे एका याच्यानंतर उदाहरण कर्ण कौस्तुभ पुढे झालं पुढे झालं बाळकृष्ण संगमेश्वरकर शास्त्री संगमेश्वरकर शास्त्री बाळकृष्ण शास्त्री संगमेश्वरकर यांनी याला लिहिताना काय मिळतं ते त्यांनी नव्हतं महाराजांनी पाहिलं त्याच्या लक्षात आलं की या माणसाला आकाशाचं ज्ञान आहे म्हणजे खबरदार होतं तो ज्योतिष होता धन्यानं याचं ज्ञान आहे याचा चांगला होईल कालगणिताला उपयोगकडे म्हणून तो कर्ण कौस्तुभ त्या नावाचा संस्कृत जगत तो बरोबर आणि शिवाजी महाराज लिहून घेतलं त्यासाठी तो करतो हे काम मी करतो चांगलं अबद्दल याच्यावर असं वाटतं अनेक लोकांच्या खुद्द एक परमानंद गोविंद नेवासकर या नावाचा एक पंडित होता आणि त्याच्यावेळी खूप लहानपण असेल त्याचा सहवासात आहे नगर जिल्ह्यातला नेवाशाचा हा भाग आहे आणि याला तिकडे प्रेमपत्य त्यांनी लिहिलेच होता प्रेमपत्य प्रवक्षामी महाराजस्य जीवना चरित्र शिवराजस्य भरतस्य बघा भारताचं भारतच आहे महाभारत तसं तुमचं चरित्र आहे प्रयत्न म्हणजे त्याचं मूल्यमापन येतात
असं अनेक लिहून येणार. शिवाय म्हणजे आई आपल्याला कळली नाही अजून. मला आपल्याला आई काय होती या आईबद्दल त्यावेळेचे एका सर्व काही भारताच्या बरोबर राहिलेलं आहे. त्याचं नाव पिंडे जयराम पिंडे. जयराम पिंडे तो लिहितो ही आई कशी आहे. तो म्हणतो ही आई पाठीपुटी आता अर्थ नसा अर्थ कविता मला येते. तो म्हणतो जगाचं कल्याण करणं ही योगिनी आहे. कादंबिनी व जगजीव ददान हेतू. कादंबिनी म्हणजे योगिनी जगाला जीवन देण्याचा तिच्या जीवनाचा हेतू ती ही समकालीन भाषणी तोंडपुरीपर्यंत लिहिलेलं नाही. आपल्या गेलं ते अक्षर मिळणार पण ते लिहिलेलं नाही. इतकं ते एक दुःख तुम्हाला आपल्या विद्यार्थी जातात ते दुःख की पहिला पर्वत म्हणजे पन्हाळगड कोल्हापूरच्या जवळचं पन्हाळगड संस्कृत करते त्याने पन्हाळ पर्वत त्याची करता लिहिलं ते पुस्तक आहे तसं पन्हाळ पर्वत गडाख्या हे लिहितात. तो म्हणतो गणपती राजाचे गणपती दक्षिणेकडे गणपती राज विश्वावरचं सांगतो. गणपती राजाने मला म्हटलं की कविराज आमच्या भाषाचा म्हणजे आदिलशहाचा अतिशय अवघड एक चांगला किल्ला पन्हाळगड तो या माझे थोरले बंधू दाजी तो दाजी होता दाजी शब्द दाजीच वापर दाजी यांनी सर्च केलं. ते मला तुम्ही पाळला न अजून पाळला न पाळला कुठं होता आपण पाळला न पाळला होतच करून त्या पाळला हसू लिहिणारा कवी आहे पिंडे जयराम गंभीरराव पिंडे. तो हे राजा तुला पन्हाळगड कसं घेतलं ते तर सांगतोच त्याचा मुद्दाम सांगतो. पण त्या शिवाजीराजाचं संपूर्ण चरित्र लिहिलेलं आहे ते पण मी तुला सांगणार आहे. कुठे काय कुठे कुठे लिहिलं म्हणतो तो लिहिलेलं. आता काळाच्या ओघात 300 वर्षाच्या काळखंडात कुठं पडलं असं पण केवढं दुःखाचं आहे राष्ट्रीय दुःख आहे. स्वतः होतं मी सगळं लिहिलं. कोणतं काळ या गावचे का पोर्चुगीज शिवाय महाराजाच्या काळा तो महाराष्ट्रात म्हणजे गोवा दीव दमण या भागात तो हिंदू सुरू केलेले संस्कृत काळ तिथे सगळं आहे. या सगळ्याचा उपयोग वर्तमान गणित राष्ट्र निर्मिती करतो. ज्ञान मिळवा ज्ञान मिळवा ज्ञान होतं नाही आपल्या स्थितीमध्ये त्या गप्प बसू नका. माझी एक राष्ट्रवादाची राष्ट्रीय देशभक्तीची माझी कारवाई आपलं पत्रिका आवडते का आपापलं काम कुठे आपण काहीतरी होतो. ते पत्रकार आहेत त्यांचं वाड्याचं दुकान आहे त्यांचं आणखी काही सोन्याचं दुकान आहे ते नोकरी करतात. मास्तर आहेत वकील आहेत काय काय काहीतरी करतात करावं लागतं. आपापलं काम चोख करा. सहज रचेत थुंकू नका काय शिकवायला होतं. हा स्थायी भाव झाला पाहिजे. देशभक्ती हा स्थायी भाव झाला. रक्ताचं झालं रक्ताचं झालं. माझं एक गमतीदार हा अनुभव की लंडनमध्ये काही काळ राहिलं
अभ्यास करता 1978 मी ते ज्या घरात राहत होतो त्याचं जवळ अधिक दुकान होतं. त्याचं एक दुकान होतं की ज्याच्यामध्ये पोस्टमनचं पार्ट टाइम काम करणारी कोणी ते एक मुलगा किंवा मुलगी कॉलेजची असते की जर पगार घेते 1-2 तास त्यांनी मिळवलं आणि सोपं पोस्टाचं काम ते त्यांना करा पण पोस्टाची पत्र विकायची एखादं रजिस्टर असेल तर ते करून घ्यायचं असं खूपच आताही तर मी माझं एक पुत्र खुराक केलेलं आपल्याकडे भारतात ते पुत्र नव्हतं आणि गाई डाक उघडते ते आपलं त्या आजच्या गेलं तर ताबडतोब द्यायचं काही ते आपल्याला पत्र घेऊन आलं मी घाई केली ते पत्र पाकिटात तिकीट लावायचं पत्ता घेता आता तिकीट लावायचं ते परत पलीकडे जर त्या दुकानात गेलं तर तिथे एक कॉलेजची मुलगी होती कॉलेजची वयाची इंग्लिश मुलगी तुमचं तरी काम करायचं कोणी फक्त मागितलं पाकिटं द्यायची बघायला ती विकायची असं त्यामुळे वेली प्लीज तिथे जवळच आता 5 वाजता केलेलं जात आहे तुमचं मग त्याच्या टॅक आहे त्याचा अर्थ वाद त्या तिकीट विकत ते तिकीट मी विकत येतो आणि ते पाकिटावर चिकट आपल्या भारतीय पद्धतीने ते चिकटवलं ते थँक्यू म्हणून त्यांनी सगळ्याला थँक्यू म्हणतो थँक्यू तो नाही मी परत गेलो मी परत फिरलो चल का की मिस्टर प्लीज एक्सक्यूज मी प्लीज म्हणजे काय चुकलं माझं काय राहिलं आणि पहिल्या तुम्ही तरी विचार व्हॉट हॅपन काय झालं त्याच्या तुम्ही राणीचा स्टॅम्प उलटा लावला ते राणीसोबत लावतो का आता ते घाईघाई केलं मी हसला काय पत्र लावलं जे काही पैसे पेज काय खर्च करायचे केलेत ना ते तुमची भारतीय पद्धत बोलवलं होतं ते आपलं फिरलं अभिमान एक क्षणभर थांबलं ते 10 सेकंदच थांबलं आणि आपण येण्याला विचारावं मॅडम काय विचारलं काय झालं काय पैसे दिले तिकीट लावलं काय मिळवलं आणि तुम्ही असं फक्त पत्रिका ते पत्र गेलं असतो तुम्ही तिकीट लावलं माझ्या देखत तुम्ही असं करता नको शक्य आहे आत्ता करणं शक्य आहे रक्तात आहे माझ्या अप्रोक्सिटिव्ह कुठे टाकलं असतं तर पत्र झालं पण माझ्या राणीचा अपमान आहे ही भावना मनामध्ये येणं हे रक्तात असावं हे रक्तातलं जे टिश्यूचे टिश्यू आहे ते रक्तात आहे रक्तात शिवाजी औरंगजेबाच्या दरबारातून राहिलं एका लेखकाने लिहिलेलं शिवाजी महाराजांनी असं रागाने वागायला नको होतं राजकीय पुरुषांना असं शोभत नाही त्या महाराजांचं अपमान झाला फक्त प्रभार चिडलं थोडं थांबलं एकदम मोठे बोल रामसिंग म्हणजे नजारा देतो म्हणतो तर रामसिंग बोलतो तो धावत होता माझ्या समोर एक ओळख आहेत हे जे बोलले आपल्या पालखी पक्क समोर उपलब्ध काही सगळे लिहिलेले हे उपलब्ध आहे हे पुत्र आहेत परकाल दास वाच्या तिथे उपस्थित असलेल्या माणसांनी मी बोलतो ते लिहिलेलं पागल्याचं आपण खरे आणि सेतू माधवला पडेल हे पुत्र पुस्तक माझ्यासमोर कोण उभे आहेत माझ्याकडे पाठ करून येतो महाराज जसवंतसिंग महाराजा
लोकांची राठोड त्यासाठी आणि त्याच्या मागं मला उभं करता त्याचे टाच उघडे करून पहा माझ्या बाबाने घातलेले घाव त्या पद्धतीचे मला इथं बघ उभंच काय केलं नाही सारो मी तुमचं काम नाही तह केलाय तो मैत्रीचा केलेला आहे शरीरागतीचा नाही तो द्यावं लागेल मला काही केलं माझी बाजू प्रतिचारी कर्तव्य केला पण तो शरीरागतीचा नाही मी स्वतंत्र आहे मी तुमचा कोणी लवकर नाही आता आपल्याकडे उदाहरण नको भाऊसाहेब एक प्रश्न आपण जर शिवचरित्र घराघरात गेलं आपलं ओजस्वी आणि झंझावाती असं वक्तृत्व अनेक पिढ्यांनी अनुभवलं आणि मंत्रमुग्ध झाले आजच्या पिढीतले शिवचरित्राचे अभ्यासक आणि वक्ते आपल्याला कोण दिसतात आणि कोण ही गादी पुढवतात त्याची नावं सांगून आपल्याकडे आता एक 3 दिवसापूर्वी माझ्याकडे पुस्तक आलं कवितांचे कविता सोलापूरचे शेख शेख 3 दिवसाचं वाचले नाही वाचित नक्कीच वाचणार त्यापेक्षा असे अभ्यासक आहे खोलवर जोर अभ्यास करणारी आणि चटकन निघणारे असे अगदीच लोकांनी पाठ फिरवले असतात पण लोकांनी केवळ जुना आहे 300 वर्ष झाली आता काही अर्थ असं समजून नाही इतिहास कधी जुना होत नाही इतिहास नेहमीच ताजा असतो कारण आपण प्रत्येक क्षेत्राची रक्तात जोडलेला असतो तो प्रवाह आपल्याकडे त्या रक्तात आलेला असतो त्या इतिहास कधीच जुना होत आपण तारेचं हो इतका बारीक अभ्यास करतो पोरांनी आता हेच ते आहेत कुणाला मला आज माहिती होतं त्यांच्या विचारानं बोलावलं असं की या ऐकायला या असं बोललं आलेच पण येते आपल्याकडे प्रसाद तारे तेवढं 15 वर्षे एका विषयात कॉन्टेम्पररी पेंटिंग ऑफ राजा शिवाजी ते मी इंग्लिशमध्ये आणि आत्ताच्या येण्यापर्यंत ते मराठीतून ते अंदाज केले मी अंदाजे भाषा हे सगळं करण्याकरता त्याला 50 वर्षात प्रवासाकरता राहण्याकरता पण खर्च पाहण्याकरता त्याचे हक्क मिळवण्याकरता त्या मुलाने किती खर्च असेल आजच्या किमतीप्रमाणे सुमारे नक्की नाही सुमारे 12 लाख रुपये ते खर्च केलेला आणि केवळ विद्यार्थी शास्त्रीय पातळीवर तर ते लिहिलेलं करतो कर्ममुखीचा ग्रंथ नाही ती कादंबरी नाही होता नुसतं पाहिलं मी अंदाज केला मी त्याचा विचार करलो पाणी तुझे पानं आत्ता नाही सांगतात पण सुमारे 350 ते 400 पानं मजकूर आहे एवढा अभ्यास आहे सगळा अभ्यास आहे अभ्यास मी वाचेन काय की बघलो करणार मी काही करतो पण फार उडी केवळ ठेवायला आपण ग्रंथ व्याख्यान आणि महानाट्याच्या माध्यमातून शिवचरित्र घराघरात पोहोचवलं मात्र अलीकडच्या काळात माध्यम बदलली आहेत मग आता अगदी टीव्ही माध्यम झालं अगदी लोकांच्या हातात मोबाईल देखील आले तर अशा परिस्थितीमध्ये नवीन नवीन मालिका येत आहेत म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये आपण पाहिलं असतं की महाराजांवरती संभाजीराजांवरती छान मालिका आल्या आपला कधी या मालिका बघण्याचा योग आला का किंबहुना आपण कधी त्याच्याकडे त्यामध्ये रुची दाखवली का आणि ही माध्यम आपल्याला कशा पद्धतीने पुढच्या काळामध्ये आता वापर करतात माझ्या विषय संबंधित असलं मग पकडतो सोडून आवडो ना आवडो बरोबर असो चुकीचं असो
आपल्याला माहिती होईल आणि मग त्याची नाणी कळते तो जो कोणी लिहिणार आहे आपली दृष्टी असते पण नाणी कळते ते कुठपर्यंत आहे. छान अभ्यास करतात. इथे एक मुलगा बसलाय शैलेश हा करावा अभ्यास करताय. आत्ता मला एखादा आठवण निघाली बेन गुरिया. हे बेन गुरिया हे इस्रायल स्वतंत्र झाल्यानंतर इस्रायलचे पहिले पंतप्रधान आणि मराठी मला माहिती नाव आठवते आता येते मला तोंडांची घेऊन येते काय करतो आम्ही विचारतो ड्रायव्हिंग करतो काय करू वाटलं होतं तुम्हाला माहिती असेल शेजारी माझी सगळी जेवणात बसलेलं आणि इस्रायलच्या पहिल्या पंतप्रधानाचं नाव होतं कोण आणि बोलूया अभ्यास करणारे लोक आहेत. आपण त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे अतिशय प्रोत्साहन समोर कसं एक इथे नाव नाही सांगू कारण त्याची पूर्ण आणि एक इतिहास समजून फार मोठं खरं म्हणजे ते जगाच्या पातळीवरचं असे एक मराठी इतिहास होतं ते माझा मनापासून मजाक करत हुच्च वाढवणार हुच्च आता ते नाही आहे की जेवत असेल तर 100च्या पुढचं त्याचं वयस मला भयंकर राग करायचे पण त्यांची भारत इतिहास संशोधन मंडळात किंवा डेक्कन कॉलेजमध्ये किंवा भांडार कॉलेज कुठेही काही त्याचं असं चर्चा नाही आठवणच त्यांच्या चुका काढल्यात मी पण त्यांच्यात देखत या फार झाले झाला काय आपण काय झालं तुझं बरोबर आहे मी दुरुस्त करतो खरं आपले ते विद्यार्थी असेल राग द्वेष पक्षात त्याच्या पलीकडचा नाव दिशावरी कोणाचे राग करू नका कोणाचे द्वेष करू नका कोणाचे तिरस्कार करू नका कोणाला हिडस्पिरी करू नका नाव दिशा आज आपण जर अशी वृत्ती ठेवली ना तर आपला इतिहास विभाग भारताच्या राष्ट्रीय जीवनाचा इतिहास विभाग हा श्रीमंत होतो. चांगल्या ग्रंथ चांगले ललित वाङ्मय लिहायलाच पाहिजे का नको पोवाडे पाहिजे कादंबऱ्या पाहिजे का नको एका लिहिलेलं की हा शिवाजी की ह्या शिवाजीरावचा मुख्य रॉबिन होडला किती बोलावं पण शिवाजीचा सांगता येत नाही. रॉबिन काल्पनिक कादंबरी काल्पनिक व्यक्ती होता पण रॉबिन हुडला किती बोलावं पण एक शिवाजी तयारी सांगता येत नाही. If Walter Scott would have been here in India, he would have soon worked on the subject with all his most of energy and pop of boy into glowing colors. Walter Scott पाहिजे चार्ल्स डिकन्स पाहिजे आपण ती मदन बघ चिनी कादंबरी लिहिली आपण ते पाहिजे उत्कृष्ट प्रतिभावंत नाही. आणि ललित लेखकांनी एक लक्षात ठेवा मित्रत्वाच्या नात्यानं की त्याच्या खात्याला हात ठेवून सांगेल की इतिहास संशोधकाच्यापेक्षाही काकून जास्त पण त्याच्यापेक्षा जास्त अभ्यास कर मग तू ललित केली तुझ्याला वास येईल तो घनवान इतिहासाचा पण ललित लेखकाची जबाबदारी ती आहे की इतिहास संशोधकापेक्षाही जास्त अभ्यास. बाबासाहेब खरं तर राष्ट्रपुरुष हे सर्व जाती धर्माचे असतात पण हल्ली ते वाटून घेतलेलं दिसतंय काही संघटनांनी ते कितपत योग्य आहे. राष्ट्रपुरुष म्हणजे महाराज असतील आंबेडकर असतील हे सगळे
सर्वांचे आहेत बेसिकली. महाराष्ट्र जाणते राजे आहेत शिवाजी महाराज, पण हल्ली ते वाटून घेतलेले दिसते जाती धर्मांमध्ये. शिवाजी जगाचे शिवाजी तुमच्याच गल्लीचे बोळातले ते घेतले गावातले घराण्याचे जातीचे नाही जगाचे जगात अहो जे चांगलं आहे ना सूर्य पण वाढून जाऊ सूर्य तो आकाशात आता थोडंच वाढलं सगळ्यांचं तर सगळ्यांना प्रकाश होतो सगळ्यांचं जीवन नाही तसं ऐतिहासिक मोठ्या नीतिरेखा तुला मार्क तुला मार्कचं सगळं आपल्या विषय किती लोक ऑफिस काय हात का ओळखतो पण आपण जेव्हा म्हणजे पण जितकी महागडी लक्ष्मी म्हणते तिथे तुझा हार पण म्हणजे कळेल सगळी इतकं ते चेंजिंग इयर्स वॉर म्हणून इंग्लंडच्या इतिहासात एक लढाई कुठे लढाई झाली त्याच्याकडे जेनकिस एकम जेनकिस हा दरोडक होता पाणी त्याला वाटतो वाटवायला होतात ना लुथर तो होता आणि त्याचा स्पॅनिश लोकांनी त्याला पकडलं तो होता इंग्लिश जेनकिस हा इंग्लिश आहे आणि त्या पकडले जातो लुथर समुद्रात लुथर म्हणायचं पकडलं आणि त्याचं होती का बाबा ह्याच्या विरुद्ध इंग्लिश राष्ट्र लढलं एका आपल्या खुली खोराचा कान कापला म्हणजे जेनकिस इयर्स वॉर असं आपल्याकडे किती कळत नगर हवेलीत होतच होता मी साक्षीदार ते काय पराक्रम वगैरे पोर्तुगीजांच्या 71 गावांचा आम्ही शस्त्रांच्या दिवशी प्रतिकार करून ताबा घेतला किती लोक माहिती मुक्ती कुठे हे त्या दिवशी प्रत्यक्ष ती राजधानी जी की सेल्वासा वापस स्टेशनच्या बरोबर पश्चिमेला 13 महिन्यावरती हे सेल्वासा हे मुख्य ठिकाण पाऊस पडतो त्या 2 ऑगस्ट 1954 हा तो दिवस पावसाचे दिवस आणि आम्ही हल्ला करत होतो ते कळतं पूजेचे हसायचे होते ते सगळे पकडले गेले आम्ही काही चकली राहिले एका तो मोठी तो ती बाहेर ते घुसळले ओपन दिवशी होते आमच्या सैनिकांनी ते धावत गेला हॉस्पिटल ते सगळं मी डोळ्यात नाही किती लोकांना माहिती नगर हवेली आता आम्ही पेन्शन देतो मी पेन्शन आहे पेन्शन स्वातंत्र्य सैनिक म्हणे स्वातंत्र्य पण लोकांना काय माहिती इतिहास गड्यापूर इतिहास पाहतो तुच्छ 35 पुढे झाले आपण आता सगळ्या देशांचा इतिहास आणि मग आपल्या लक्षात येईल की काय आहे केवढे वर्ष मला एकाच गोष्टीचं नाव लागतं शिवाजी महाराजांनी आपली काही माणसं तरी घेऊन होती जाणते परदेशात का पाठवली पुढेकडे जपान काय नाही परिस्थिती काय परिस्थिती आहे राज्य कसं चाललंय काय पुढे मिळाय काय जास्त आपलं कळत नाही हे करण्याकरता शिवाजी महाराजांनी का पाठवली नाही त्यांचं त्यांना जर अपूर्ण नाही तर पुढे हे आपलं आपण घेतो समाज पण शिवराजांचं म्हणून शकतो झालं तर माहिती पुढे निघून एक फ्रेंच शिकाण होता विशेषतः शिवाजी महाराज आणि मराठ्यांचा इतिहास याच्या अभ्यास करतो केव्हा ना 1805 काही बोलतोय करेक्ट आहे 1805 पुण्याच्या कॅम्प भाग आहे ना तिकडे राहत होता किती वर्ष 30 1835 मध्ये तो परत गेला
एवढा दिवशी मी पाहिली चुका तू बघितली एवढ्या दिवशी कागदपत्र ती बनलं नंतर नेलं होता पण वाटेवरती त्याला आता शेवटी डायरिया झाला हा मोठी होती तिला तुमची सगळी दप्तर सध्या लंडनची आपली पॅरिसची जी लागली त्या लागीचं नाव होतं पॅरिसची लागली कुठे नाही बेबी होते की नाही पुढे होते का बरोबर बरोबर तर आता एकदम शब्द म्हणजे बोलता वाचायचं बेबी होते की नाही ती दप्तर ठेवली अभ्यास अभ्यास अभ्यासाशिवाय अभ्यास हे प्रकट व्हावे नाही तरी झाकून असावे उराच प्रकटून नासावे हे बरे नव्हे समर्थाने बोलवलं अभ्यास हे प्रकट व्हावे म्हणजे अभ्यास करा मग याची केल्या कोणाची बोला नाही तरी अभ्यास नसेल ना तर झाकून याचा गपडा शिका अभ्यास करा नाही तरी झाकून असावे उघडाच प्रकटून नासावे ते बरे काय छान किती अचूक भाऊसाहेब काय करायचं स्वप्न आणि इच्छा आहे आता या पुढे काय करायचं स्वप्न आहे आणि इच्छा आहे हसण्यानंतर मला आता तेव्हा ते पाहिजे मला लक्षात आली त्यामुळे भास्कर त्यामुळे कवी याची एक कविता लागली माझं गतीची काम पडते ढळला रे ढळला संध्या चहाया आता बघूचे नाव का लागले नेत्र रे पहिले तिथे मग मला वाटलं होतं की मी आणखी काही वर्ष कापली जरूर का ना आत्महत्या करणार नाही हां पण जर तब्येत चांगली झाली नाही त्या मोडक्या यंत्राचं काम करू हे तुला ठरवतो तुला का याचं आजार पण काय डॉक्टरना मीच विचारलं डॉक्टर लवकर म्हणजे डॉक्टर मला काय झालं तर काहीही झालं नाही आमच्या इतकी तुझी सगळी शरीर यंत्रणा मग काय झालं तिथं आलं सारखं थोडं असतं का कळलं एकच म्हातारपण आता जिकडे आहे घसरून आता कमी पण समजा तेव्हा आता पुढची नकाशे काय तुझा जन्म वगैरे करता कल्पना या काय कोणी पण पुढचं तुम्ही ऐकलं पाहिजे काहीच पाहिजे पुढचं काही नाही पण एक माझी इच्छा आहे ती भाषण केली पण आमच्या सागर देशपांडे खूप आणि ते लय म्हणणार त्यानंतर कसं म्हणणार आता त्यांचं सहज होतं तर एवढी काही माहिती मला माझं जीवन हे अगदी सामान्य वेगळं नाही आहे काही असं 100 वर्ष अनेकांना वाटतात माझा तो 100वा दुष्काळ होता याची चिंता नाही त्यामुळे त्याच्याशिवाय जर वगळा की काय उडेल मोह पूर्ण नाही बाकी काय उडेल अगदी सामान्य माणसाचं माझे वडील अगदी सामान्य नागरिक मला ते तीर्थरून लागतात माझे वडील तीर्थरून साधी सायकल वापरायची
साधं जगणं, साधं जगणं. रागावलं शिवाय दे इतक्या गाण्याला वडी शिवाय दे आणि तपशिलवार देत. मला आवडायची बोलायची हिंमत नाही. पण साध्या माणसाच्या झालं जीवन होतं. पण माझ्यावर त्याचा डोळा होता. माझी मिळकत, माझी इस्टेट म्हणजे माणसं आणि माझी इस्टेट म्हणजे आई वडील अशा वेळेला असं वेळेस वाढदिवसानं मोठा सावलीचा मोठा खरंच आहे. खरं काही गरज हो. पण माझ्या आई आशिषीबाई त्या कधी सुद्धा ते एकदा मला थोबड मारली होती उलट्या हातात शोभतात शोभ होतो शोभत का त्यांच्या आयुष्य मला कधी मारली जातो. पण ते निर्णय म्हणायचं बाबासाहेब माणसाने समजून वागावं. ते समजून वागावं म्हणजे काय तसं समजून वागा समजून वागा. आईने शिकवलं झालं अशिक्षित त्यांचा अमृताच्यावर भरविष्य अमृताच्या अर्थ त्याच्यावर भरविष्य. त्यावेळेला एकदा डॉक्टर हेगेवर होते ते केस आपलं 34-35 होतं म्हणजे 12-13 वर्षाचं आणि त्यांच्या घरी आले. तर म्हणजे त्याचं पाठी दुखतं फार दुखतं. डॉक्टर हेगेवर तात्पुरचे आणि त्याच्या पाठी फार दुखतं. त्यांना म्हणावं अमृता म्हणावं आमच्या आईने दिलं. इतकी साधी बाई पण माझ्या आयुष्याची घडवून घेऊन केली. जे करणारे आहेत खूप होते खूप छान. बाबासाहेब माणसाने समजून हवं. आता समजून काय वागायचं ते पुढे काय नाही लावलं. पण त्यावेळेस ते गेलेलं होतं. महाराष्ट्र भूषण पुरस्कारावेळेस खूप वाद झाला होता. एकतर चुकीचा किंवा जेम्स लेन प्रकरणावर देखील तुमच्या साहित्याचा प्रभाव त्याच्यावर होता, तुम्ही पुरवला असा पण आरोप होता. याच्यावर तुम्ही आजवर काहीच भूमिका घेतली नाही, तर काही सांगाल याच्यावरती? नाही काही मी महाराष्ट्र भूषण मनापासून आदरपूर्वक त्यांना नमस्कार. त्यांनी माझ्या 10 लाखाची चेक दिला. आमचे माझ्यावर माझे मित्र होते प्रतापराव चिखले मी सावलीसाठी बाहेर व्हायचो. नुकतेच गेले ते बाहेर. नंतर मी 15 लाखाचा मी चेक त्याच्यावर ठेवला माझा होते. खूप मला आपलं नाही येतो तो समाजाचा फक्त गाजवाच्या करू घ्यायचं. 25 लाखाचं मी लता आमच्याकडे गेलो. लता मंगेशकर त्यांची सगळ्यात लाडकी धाकटी बहीण माझ्या 7 वर्षी त्याला आलं आणि ते त्यावेळेला दिदी खाऊ आणि ते 2 चेक त्यांना टाकलो. म्हणजे आपल्या त्याच्या विचार वगैरे मी स्वतःहून माझ्या हाताने या पदव्या कधी कसं त्याचा आनंद मनापासून आनंद की आपल्याला तुम्ही प्रेमाने दिलं जिव्हाळ्याने प्रेम ते प्रेम कधी विसरतो त्याचा आनंद होता का तो पदवीचा आनंद आहे. व्यक्तित्व तर आहेच त्या पदवीचाही आनंद आहे. आणि हे लक्षातच घ्यायचं ठीक आहे. वडील जवळ किती पुढे जायला मारायला आणि वडील मारायला होते. पण मला लक्षात यायचं नव्हतं. ते मला लागले जो उन्हामध्ये गेलो त्याच्यावर फिरायला
सावलीत मरणं म्हणजे सावलीत जगणं असं लिहितात. त्याच्या संबंधित बाबासाहेब आपण शिवसृष्टीच्या एका प्रकल्पाविषयी जे आंबेगावला आपण शिवसृष्टी उभारता आहात, आपलं शिवसृष्टी हे एक आपलं स्वप्न आहे आणि ते पूर्णतेकडे जाते आता. जगदीशराव ते पूर्ण होत आहेत, तर त्याविषयी माझा याला मी पायाने खेळलो त्यांच्या उडी अंतून असतो. आता ते मला बघतो आपल्याला चाललंय शेवटी घटना झाली की जायचं. शिवसृष्टी प्रकल्पाविषयी, आंबेगावच्या शिवसृष्टी प्रकल्प संस्कृती हा एक टप्पा मी जगातल्या विशेषतः पश्चिम भारत, अमेरिका, कॅनडा, युरोपचे सगळे ते रशिया सगळीकडे जे हिंडलेलं किती म्युझियम्स, आर्ट गॅलरीज, फोटो गॅलरीज, लायब्ररीज मी सगळे पाहिले. त्यांच्याकडे स्मारक केले. आपण थकवा खुश व्हा, थकवा आणि खुशी व्हा. आमच्याकडे काय आमच्याकडे काय त्याशिवाय मला होतं एक बळकं स्मारक म्हणजे व्हिज्युअल एज्युकेशन. पुतळा याचा अर्थ पुतळा डोळ्याला आतून झालेली मूर्ती. व्हिज्युअल एज्युकेशन शिक्षण आहे त्यामध्ये. आणि प्रत्येक पुतळा पाहतो तिथं जातो तिथं असतो न आमचं पुतळा शिवाजी जे अस्सल चित्र आहेत जे आज आम्हाला उपलब्ध आहे त्याचा अभ्यास आणि त्याचा स्वभाव हास्यवर बोलणं हे आपल्याला ते काढून तर पाहिजे. ते आले का हे आले का तर बऱ्याच ठिकाणी दिसतं, खूप ठिकाणी दिसत नाही. बऱ्याच ठिकाणी दिसतं, खूप ठिकाणी दिसत नाही. मोठी घेतो मोठी ऑर्डर करणं बाबासाहेबांची आपल्या सगळ्यांना काळजी आहे. बाबासाहेबांशी आपल्याला पुढेही बोलायचं आहे, पण आपल्याला काही वेळेच्या मर्यादा आहेत. त्या मर्यादा लक्षात घेऊन मी फक्त जगदीश कदम सरांना विनंती करतो, जो शिवसृष्टी आंबेगावचा प्रकल्प आहे त्याच्याबद्दल 2 शब्द बोलावं. बाबासाहेब, किल्ले संवर्धनाबाबत आपण कमी पडलोय सर्वजण, असं वाटतंय का राज्य सरकारचं पण दुर्लक्ष झालंय का त्याच्यात? किल्ले संवर्धनासंदर्भामध्ये राज्य सरकारचं दुर्लक्ष होतंय, तर याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्रात केले की ते नदी भरपूर सागरी, किनारी, डोंगरी आणि जंगली असे 5 तुम्ही कमी पण 4 प्रकारचे किल्ले बांधले. याची संख्या किती माहिती आहे? संपूर्ण महाराष्ट्रात गोमांत महाराष्ट्राचा आहे. समुद्रामध्ये समजले 352 किल्ले. त्या 352 किल्ले किती पाहिजे? सुमारे 210 पाहिजे. भरपूर सागरी सरकारी एक समिती नंतर सुधारराव नाही मुख्यमंत्री होते ते एक समिती नेमली होती. त्या समितीमध्ये मला घेतलो मी पण होतो आणि ते जामखेडकर डॉक्टर ते त्याच्यात बसत आणि ते बैठकीत काहीच नुसतं चहा केवळ आपल्याकडचं काय त्यामुळे शेवटी त्याला नोट करतो की त्याचे डॉक्टर असेल का असेल ते महाराष्ट्रातले एकूण इतके केले याची मी इतके पाहिजे. आपण सगळ्या महाराष्ट्राच्या किल्ल्यांचा उद्धार करणे म्हणजे पूर्वीचे अव्यवहार्य असतात. पूर्ण अव्यवहार्य पण 25 किल्ले अशी नक्की काढता सागरी काय डोंगरी वगैरे 25 किल्ले ते सागरी असेल डोंगरी असेल भरपूर असेल की ज्याच्या किल्ल्याने काही महत्व आहे, बांधकामाचंही महत्व आहे आणि इतिहासाचंही. सध्या पुढे
श्रीमंतीमध्ये आपण खूप पकवानं खाऊ, पण गरिबी झाली ते थोडंसं खातो तेवढं खाऊ. आपण सध्या गरीब आहोत, आपण श्रीमंत नाही, पण कुठली सोयी चांगली आहे. स्वतः लोकांनी मागायला लागले. मी सिद्धायला गेलो आणि सिद्धायला मला कळलं की ते केल्याचं कोणाची वेळ मी येणार होते की कल्पना केली, पण ते काय होतं कधी मला माहिती, पण तो केल्याचं मोठं केलं. तर मी ते तिकीट घ्यायला गेलो, मला बघायचं ते तिकीट घेता येतं असं ते दिसत होतं मला, थोडंसं काही केलं दिसत होतं. तर मला सांगलं तो अगदी थेट दिसतं डोकावतं, तो थेट राजगडासारखा दिसतो. राजगड सारखा केलं त्यांनी ते बांधले, सुंदर केलं. अनेक केले गेल्याचे केलं, पण तो अशी 25 ठेवलं त्याचं आणि ते ठेवतो उपास शिरायचं आणि सोन्याची डागी लागणार पोळवर खा आणि पोळवर चांगलं जेवा. सोन्याची डागी नको जेवणे ते घालू, चांगले घालू मोर पुढे काढल्या. बरं पुढे का आवडलं का, खरं वाटतं का? नमस्कार. मला कल्पना आहे बराच वेळ झालेला आहे, जवळपास 1 तासांपेक्षा जास्त आज बाबासाहेब आपल्याशी बोलतायत, संवाद साधतायत. बाबासाहेबांनी इथे ज्या वेळेला आपल्या पुणे श्रमिक पत्रकार संघांकडनं असं सांगितलं गेलं की बाबासाहेबांची एकत्रित मुलाखत माणसात महाराष्ट्र मुस्लिम समाज 10 लाखाची आणि माझा 15 लाख होता. असे 25 लाख तुमचे दिले जातात, दिले खाऊ आणि पावती हसून आणि हसून म्हणून पावती मागायला लागलं माझ्याकडे. दोघे पाहिजे तुला कशा करता मला पाहिजे पावती, तुम्ही तुम्हाला 5-6 दिवस ते काय दिली तांत्रिक पैसे ते केलं. तुमचं 5-6 दिवशी झालं, तिसऱ्या दिवशी पुढे माझ्याकडे 2 पत्रकार आले. एकदम नाही एक आता 4 तास आणि दोघांनी एक प्रश्न विचारला, इथे एक प्रश्न विचारला, पत्रकारांची चांगली वास्तू जवळची गोष्ट. दोघांचं म्हणजे एकच काय, तुम्ही ते 10 लाख दिले आणि मग 15 लाख दिले, म्हणजे हे तुला समारंभ साजरा करण्याकरता कागदोपत्री तुला त्या शिकवते. आपल्याकडं विश्वास ही गोष्ट अत्यंत महाग झाली. सगळ्यात महागाई भाग विश्वास. लोकांनी इतकं प्रेम केलं, इतकं तुम्ही आता तर घरी बालकांनी काय काय पाठवलं, कित्येकांची नावं माहिती आहे, ओळखले प्रत्यक्ष भेटली. एका मुलीबद्दल होतं, ती मुली त्या मुलीशिवाय अण्णा जरी सध्या 70 ते 72 होतो, म्हातारी बाई म्हातारी पुत्र. मी लहानपणी तुमचं आमच्या शाळेत नाही केलं, किती प्रेम
हे प्रेम मी कधीही विसरू शकणार नाही. कधीच प्रेमाशिवाय प्रेम नाही बोलता ना दाविता ना सांगता अनुभव चित्ता ट्रू लव्ह इज ऑलवेज सायलेंट. बाबासाहेबांची एनर्जी, ऊर्जा आणि उत्साह बघितल्यानंतर आपल्याला नक्कीच प्रश्न पडेल सगळ्यांनाच की हे 100रीत नक्कीच गेलेत का. तर मी सांगत होतो मागच्याच 8 दिवसांपूर्वी पुण्यातले प्रमुख सर्व संपादक, उपसंपादक, वृत्तपत्रांची वरिष्ठ पत्रकार शिवसृष्टीला भेट द्यायला आले होते. त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की बाबासाहेबांचं वय बघताना त्यांची ऊर्जा जास्त जायला नको, त्यामुळे एकत्रित आपण एक मुलाखतीचा कार्यक्रम ठेवू, आम्ही आमचे सगळेजण एकत्र येऊ. आणि म्हणून आजच्या या दिनाचा योग जुळून आला. मला एक प्रश्न विचारलाय, त्याचं थोडक्यात मी माहिती देतो. खरं तर बोलण्यासारखं खूप आहे. शिवसृष्टी पुण्यापासून 13 किलोमीटरच्या अंतरावरती नरे आंबेगाव कात्रजच्या अलीकडे हायवेवरती या 21 एकर जागेवरती शिवसृष्टीचा प्रकल्प महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान याच्या मार्फत उभारला जातोय. त्याच्या मागची मूळ कल्पना का शिवसृष्टी, कशा पद्धतीची, याचा प्रश्न साहजिक आपल्या मनामध्ये उपस्थित राहील. थोडक्यात जर सांगायचं म्हणलं तर 1974 साली शिवाजी पार्क वरती बाबासाहेबांनी एक अस्थायी स्वरूपाची शिवसृष्टी पहिल्यांदा उभी केली. काही दिवस होती ती तिथे. अनेक मान्यवर राज्यातनं परराज्यातनं सुद्धा त्या शिवसृष्टीच्या भेटीला आले आणि त्यांनी असं सांगितलं बाबासाहेबांना की ही अस्थायी स्वरूपातली आहे, काही दिवसात ही परत आपण खाली करणार आहोत. स्थायी स्वरूपातली शिवसृष्टी उभी राहिली पाहिजे. हा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावरती एक अतिशय चांगलं असं शिवसृष्टीचा प्रकल्प, ज्याच्यात त्यांचं शिवचरित्र आपल्या पुढच्या अनेक पिढ्यांना समजलं जाईल अशा पद्धतीचा एक उत्कृष्ट शिवसृष्टीचा प्रकल्प स्थायी स्वरूपातला उभा राहायला पाहिजे. डोक्यात बाबासाहेबांनी ध्येय घेतला. तर आपण तासाभराच्या संवादातनं लक्षात घेतलं असेल की त्यांच्या डोक्यात ते एकदा आलं की किती वेळ लागला तरी पण त्या सुवर्ण संधीचा, योग्य संधीचा ते वाट बघतात आणि प्रयत्न जरूर करतात. ती वेळ आली. 1999 साली त्यावेळच्या सरकारने महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानला या नरे आंबेगावची 21 एकर जागा नाम मात्र शुल्क भरून विकत दिली. ती जागा मिळाली, पण हद्दीचे बरेच विषय होते, त्यामुळे त्याच्यामध्ये जवळपास 5-6 वर्ष आमची गेली. आणि त्यानंतर 2006 ला विजयादशमीच्या दिवशी त्या शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याच्या बांधकामाला भूमिपूजन झालं. प्रत्यक्षात बांधकामाला सुरुवात झाली 2007च्या गुढीपाडव्याला. या शिवसृष्टीचा आणि टप्प्याटप्प्याने आम्ही पहिल्या टप्प्यातला पहिला भाग म्हणजे आज जर तुम्ही आला तर मी या निमित्ताने आपल्या सगळ्यांना आमंत्रित करेल. कधी आपण वेळ करून जर सांगितलं तर आम्ही जरूर आमचा शिवसृष्टीचा प्रकल्प काय आत्ता आहे, पुढे काय होणार आहे हे नक्की दाखवू आपण. चांगल्या पद्धतीने त्याचं प्रेझेंटेशन होईल. त्यातला पहिला टप्पा सरकार वाडा जो आहे 36,000 स्क्वेअर फीटचं बांधकाम आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर हा आम्ही आता प्रथमतः तयार केलाय, पूर्ण केलाय. त्याला सुद्धा 5 वर्ष लागली जवळपास. आणि हे करताना एक R&D होतं, म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट होतं. तर आम्ही ट्रस्टच्या वतीने असं म्हणलं की पुतळे, म्युरल्स असं उभं करून शिवसृष्टी नाही समजणार पूर्णतः. तसं तर शिवचरित्र कोणालाच किती मोठं केलं, 100 एकर वरती केलं तरी समजणार नाही याची मला कल्पना आहे. तर परंतु काहीतरी प्रमाणामध्ये म्हणजे एक चांगलं टुरिझम सेंटर व्हावं, पण त्याच्या बरोबरती एक संस्कार केंद्र चांगलं व्हावं. आलेला प्रत्येक शिवप्रेमी पर्यटक कोणी असो, देशातनं परदेशातनं, तो आल्यानंतर तिथे त्या शिवसृष्टीमध्ये पाऊल ठेवल्यानंतर बाहेर जाताना 1%, 2%, 5% तरी किमान संस्कार शिवचरित्रातले घेऊन जावे असा उद्देश आमच्या बाबासाहेबांच्या आणि आमच्या मागे होता. त्यामुळे या शिवसृष्टीमध्ये काय असावं तर याच्यासाठी राहुल चेंबूरकर आमचे आर्किटेक्ट जे स्कूल मधनं पासआउट झालेले आणि यातले वेडा आर्किटेक्ट म्हणता येईल, त्यांना बाबासाहेबांबरोबर दिला. रिटेनरशिप वरती 15 वर्ष आम्ही त्यांना ठेवलं आणि बाबासाहेबांच्या बरोबरती या सगळ्या किल्ल्यांचा त्यांनी प्रवास केला, अभ्यास केला. आणि बाबासाहेबांच्या कल्पनेतनं हे आपल्या शिवसृष्टीमध्ये असायला पाहिजे अशा टिपण केलं. आणि त्यानंतर याचा प्लॅन करताना मी इंजिनियर आहे,
मी विश्वस्त आहे प्रतिष्ठानचा. त्या शिवसृष्टीच्या उभारणीची जबाबदारी विश्वस्तांनी माझ्यावर टाकली. सगळेच जण काम करतात. इथे गिरकर आहेत, सुनील मुतालिक आहेत, अरविंदराव खळदकर आहेत. पण या सगळ्या याच्यामध्ये आम्ही काही शिवसंशोधक नाही आहोत. म्हणून याची ऑथेंटिक वास्तू तयार व्हावी शिवसृष्टीतली. कारण की एक आपल्या सगळ्यांच्या केवळ राज्यातच नाही तर देशात नाही परदेशात सुद्धा आता छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे ध्यास श्वास सगळं काही आहे. आणि म्हणून उत्तमोत्तम चांगल्या पद्धतीचं इतिहास लोकांच्या समोर जावा म्हणून आम्ही एक 7-8 लोकांची शिवसंशोधकांची एक समिती केली प्रतिष्ठान. बाबासाहेब पुरंदरे स्वतः होते, मीनाजी बेडेकर, पांडुरंगराव बलकवडे, प्र.के. घाणेकर, डॉक्टर सचिन जोशी, आमचे अजितराव आपटे, डॉक्टर रमा लोहगरे, ही सगळी तज्ञ मंडळी एकत्र, डॉक्टर शिवदे देगलूरकरांचाही आम्ही त्याच्यामध्ये मदत घेतली. या सगळ्या मंडळीने एकत्र बसले. बऱ्याच मिटिंग यांनी केल्या आणि ह्या बाबासाहेबांनी सांगितले जे स्केचेस आहेत ते स्केचेस समोर ठेवून आम्ही त्यांना विनंती प्रतिष्ठानच्या वतीने केली की तुम्ही चर्चा करा आणि चर्चा करून शक्यतो एकमताने किंवा बहुमताने तुम्ही आम्हाला सांगा की ही वास्तू या पद्धतीने होती. आणि ती घेतल्यानंतर मग आम्ही पुढचे ते केदार कुलकर्णी अभिकल्प आर्किटेक्ट्स म्हणून त्यांना ते सगळे ड्रॉइंग्स दिले. त्यांनी ड्रॉइंग्स बनवले. टाउन प्लॅनिंग सुरुवातीला, नंतरचं PMRDA आणि आता कॉर्पोरेशन यांच्याकडे ते प्लॅन सबमिट केले. 21 एकरच्या शिवसृष्टीचा पूर्ण तटबंदी असलेला हा भाग आहे. शिवसृष्टी आपण उभारतोय त्यावेळेला आपण आतमध्ये एंट्री केल्यानंतर पाऊल ठेवल्यानंतर आपण 21व्या शतकात जगतोय. पण तिथं आल्यानंतर 10व्या मिनिटाला आपण 17व्या शतकात गेल्याचा भास व्हावा अशा पद्धतीची शिवसृष्टीची निर्मिती प्रत्यक्ष दगडांमध्ये. आता सरकारवाडा जर बघितलं तर फलटणवरनं दगड आणली, घडवली आणि हा सरकारवाडा तयार केला. बाबासाहेबांनीच सांगितलं सरकारवाडा त्याचं नाव. आणि तो तयार केल्यानंतर आम्हाला आता त्याच्यामध्ये सुद्धा हे पुढचे जे टप्पे आहेत आम्ही 4 टप्प्यांमध्ये शिवसृष्टीचं बांधकाम करायचं ठरवलं. एकंदरीत शिवसृष्टीचा खर्च आमच्या टोटल शिवसृष्टीच्या प्रोजेक्टचा 303 कोटी रुपये. मोठी रक्कम आहे. पण आम्हाला आत्मविश्वास आहे की नक्की 100% हा प्रकल्प आणि तोही आमचं ध्येय आहे, आमचं उद्दिष्ट आहे की बाबासाहेबांच्या हयातीमध्येच त्यांच्या समक्ष हा सृष्टीचा प्रकल्प ज्याचं लोकार्पण झालं पाहिजे. त्यामुळे बाबासाहेब आम्हाला अनेक वेळेला विचारतात की आता माझे फार कमी. म्हटलं बाबासाहेब काळजी करू नका, ही तो श्रींची इच्छा. त्यामुळे तुम्ही हा शिवसृष्टीचा पूर्ण झालेला प्रकल्प बघितल्यानंतरच आणि आम्हाला आशीर्वाद दिल्यानंतरच तुम्ही निरोप घ्याल. आता याच्यातला 4 टप्प्यांपैकी जवळपास 50 कोटी रुपये खर्च करून आतापर्यंतचे ह्या जाणता राजांच्या मालिकांमधनं ज्या कलाकारांनी काम केलेलं आहे कुठलंही मानधन म्हणजे पगार न घेताना त्या कलाकारांनी आतापर्यंत 1200 पेक्षा जास्त प्रयोग झाले त्या जाणता राजातनं, बाबासाहेबांच्या मालिकांमधनं. त्या व्यतिरिक्त 1000वा कार्यक्रम आम्ही 4 नोव्हेंबर 2014ला मुंबईतल्या BKC ग्राउंडला गेलेला होता. तिथे अंबानी आणि राजश्रीताई बिर्ला, जिंदाल आणि सगळे अनेक 400 लोकांसाठी केलेला होता निधी उभारणीसाठी. 1001वा कार्यक्रम आपल्या शिवसृष्टीवरती केलेला होता. आणि 1002वा कार्यक्रम आम्ही परदेशामध्ये इंग्लंडमध्ये लंडनच्या जवळ वेम्बली अनेक्स म्हणून जे अनेक्स स्टेडियम आहे त्या स्टेडियम मध्ये 45-44 कलाकार तिथे जाऊन घेऊन आम्ही तो शिवसृष्टीचा आपला जाणतारायाचा कार्यक्रम केला होता हिंदीमध्ये. अतिशय चांगला उत्कृष्ट प्रतिसाद त्यातनं काही निधी उभा राहिलेला होता. अशातनं आजपर्यंत आणि देणग्याच्या स्वरूपामध्ये काही मंडळींनी आम्हाला आतापर्यंत पैसे दिले. 50 कोटी रुपये जमलेले आम्ही या शिवसृष्टीच्या प्रकल्पावरती आता खर्च केले. टप्पा 1 तरीही पूर्ण झालेला नाही. टप्पा 1 ला अजून 25 कोटी लागतील. टप्प्यात 2 ला 100 कोटी रुपये लागतील आणि नंतर 3 आणि 4 ला मिळून राहिलेले 250 कोटी रुपये पूर्ण होतील. आम्ही त्यासाठी प्रयत्न करतो आणि एक चांगली सोन्याची संधी अशी म्हणता येईल. बाबासाहेबांच्या शताब्दी महोत्सव आपल्याला बाबासाहेबांचा स्वभाव माहिती आहे. त्यांनी शताब्दी वगैरे काय म्हणवायची नाही. म्हणलं बाबासाहेब तुमच्या मनातलं स्वप्न जर प्रत्यक्षात आणायचं असेल तर तुमच्या शताब्दी निमित्ताने गौरव समिती आपण करूया. वर्षभराच्या निमित्ताने यातला पैसा उभा राहील. राज्यात नाही तर परराज्यात मध्ये सुद्धा जाऊन आपण तुमचे छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवप्रेमी अनेक राज्यांमध्ये परदेशात परराज्यांमध्ये आहेत ते म्हणतायत तर त्याच्यातनं आपण पैसा उभा करू. कालच आम्ही दिल्लीला गेलो होतो त्यावेळेला एका दिल्लीच्या उच्च पदस्थ उद्योजकाला भेटल्यानंतर त्याने सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज आणि काय महाराष्ट्रात पुण्यात करताय तुम्ही 250 कोटी अजून लागणार आहेत. 50 कोटी खर्च केले का नाही उभे राहणार म्हणले महाराष्ट्रात.
काय व्यक्तिमत्व आहे म्हणलं ते. आणि त्यामुळे माझी या निमित्ताने कळकळीच विनंती आपल्याला अशी, कारण की बाबासाहेबांनी स्वतः या गौरव समितीच्या निमित्ताने ज्याचं अध्यक्षपद सुमित्राताई महाजनांनी स्वीकारलेलं आहे आणि अनेक मंडळी त्याच्यामध्ये गौरव समितीमध्ये आपण घेतली आहे. छत्रपती उदयन महाराजांपासून ज्योतिरादित्य सिंधिया ते म्हणले की मला यायचंय, तिथपासून तर अनेक या सरदार सेनापती आणि शिवसंशोधकांच्या बरोबर इंडस्ट्रिलिस्ट काही आपण घेतोय, अनेकांची तिथे भेटी झालेल्या आहेत. तर या निमित्ताने आणि आम्हाला एक सगळ्यात चांगला सपोर्ट आता या निमित्ताने मिळालेला आहे तो म्हणजे जून. आज ऑगस्ट मध्ये आपण जूनच्या महिन्यामध्ये 2021ला आम्हाला या शिवसृष्टीसाठी आता प्रयत्न CSR सर्टिफिकेट मिळालं. त्यामुळे कंपन्यांना ज्यावेळेला CSRचा फंड आपला युटिलाइज करायचा असतो त्यावेळेला आतापर्यंत ती अडचण होती, मोठा फंड आम्हाला मिळत नसे. त्यामुळे त्याच्यातनंही खूप मोठा फंड उभा राहू शकतो असा विश्वास आम्हाला आहे आणि म्हणून या गौरव समितीचं स्थापना केली आम्ही. त्याच्या निमित्ताने 13 ऑगस्टला एक कार्यक्रम शिवसृष्टीच्या प्रकल्पावरती होणार आहे. स्वतः त्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदीजी हे या कार्यक्रमाला आभासी पद्धतीने उद्घाटन करणार आहेत, अभिष्ट चिंतन व्यक्त करणार आहेत, बाबासाहेबांना शुभेच्छा देणार आहेत आणि या शताब्दी महोत्सवाची सुरुवात त्या दिवशीपासून होईल. अनेक मान्यवर त्यांच्या बरोबरती काही ऑनलाईन येत आहेत, काही प्रत्यक्ष स्वरूपामध्ये शिवसृष्टीच्या प्रकल्पावर 13 तारखेला येत आहेत आणि मग ती शताब्दीची सुरुवात होईल. माझं